ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 च्या मैदानावर दलदल। इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 च्या मैदानावर दलदल झाली असून विद्यार्थ्यांना या मैदानाचा वापर करणं अवघड झालं आहे। शाळेच्या प्रवेशद्वारापासून आत आल्यानंतर मैदानावर सर्वत्र पाणी साठलेलं दिसत आहे। विद्यार्थी व शिक्षकांना याच दलदलीतून वाट काढत शाळेच्या इमारतीपर्यंत जावं लागतं असल्याचे विद्यार्थी व पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे। इचलकरंजी महापालिकेने शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा केला, परंतु शहरातील शाळांना प्राथमिक सुविधा देणं राहूनच गेलं आहे असे दिसून येतं। शाळेच्या पहिल्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू होती, त्यावेळी मैदानावर चिखल झाल्याचं दिसून येत होतं। यावर उपाययोजना होणं गरजेचं होतं, परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। इचलकरंजीतील तांबेमाळ परिसरामध्ये महापालिका मालकीची शाळा क्रमांक 23 आहे, त्याबरोबरच या ठिकाणी आरोग्य केंद्रही आहे। सदर शाळेच्या समोर प्रशस्त असे खेळाचे मैदान असून सदर मैदानावर ठिकठिकाणी पाणी साचून मैदानाला दलदलीचं स्वरूप प्राप्त झाले। विद्यार्थ्यांना याच दलदलीमधून चालत जावं लागत आहे। शिक्षक व विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला येणारे पालकांचीही या दलदलीतून वाहने चालवत जावं लागत आहे। दलदलीमुळे अनेक वेळा विद्यार्थी घसरून पडत आहेत, तर दुचाकी वाहने चिखलामधून रुतून बसत आहेत। तसेच विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीमध्ये खेळण्याचा आनंदही घेता येण्याचा झालेला आहे। त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाने त्वरित सदर मैदानावर मुरुम पसरावा अशी मागणी विद्यार्थी व पालकातून होत आहे। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।